तुमचे सर्वांचे स्मार्ट स्टडी विथ निशाने सर या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत। अशा प्रकारचं गणिताचं उदाहरण आल्यानंतर कशा पद्धतीने सोडवायचं। श्याम 20% चक्रवाढ व्याजदराने X रक्कम 2 वर्षासाठी गुंतवणूक करतो। घनश्याम त्याच दराने X + 150 रक्कम गुंतवितो। 2 वर्षानंतर दोघांना मिळणाऱ्या रकमेचे गुणोत्तर 17:20 असेल तर X बरोबर किती। या ठिकाणी श्याम हा 20% दराने X रक्कम गुंतवितो आणि वर्ष सुद्धा सारखेच आहेत। घनश्याम हा X + 150 रक्कम गुंतवितो, वर्ष सुद्धा दोघांचे पण सारखेच आहे, 2च आहेत। दोघांना मिळणार रकमेचे गुणोत्तर मात्र भिन्न आहे आणि रक्कम गुंतवलेली ही सुद्धा भिन्न आहे। मग या ठिकाणी श्यामपेक्षा घनश्याम हा 150 रुपये जास्त गुंतवितो आणि मग गुणोत्तराचा जर विचार केला तर या ठिकाणी 20 गुणोत्तर घनश्यामचा आहे आणि 17 गुणोत्तर श्यामचा आहे। मग या ठिकाणी 3 ने जास्त आहे, घनश्यामचं गुणोत्तर हे 3 ने जास्त आहे। मग या 3 ने जर या 150 ला भाग दिला, 3 × 3 3 × 5 = 15 तर 50 म्हणजे 1 भाग बरोबर 50। तर 1 ची किंमत आपल्याला काढायची आहे। मग 17 भाग बरोबर किती, तर 17 भाग बरोबर किती मग तिरकस गुणाकार जर केला तर 17 × 50 बरोबर 17 × 5 = 85 म्हणजे 850 ही 1 ची किंमत येईल। 850 ही काय येईल, 1 ची किंमत येईल। जय जवान जय किसान।